सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन आवारातील निवासस्थाने ऑक्सिजनवर। या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अखंड सेवा देणाऱ्या पोलिसांच्या ग्रामीण पोलीस स्टेशन आवारातील निवासस्थानांची अत्यंत बिकट अशी दुरावस्था झाली असून येथील पोलीस राहत असलेल्या घरांची अत्यंत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। घरांच्या आजूबाजूला गवत, झाडे, झुडपे असंख्य प्रमाणात वाढलेली आहेत। घरावरील कौले, खिडक्या, दरवाजे खराब झालेली आहेत। येथील ड्रेनेजची दुरावस्था झाली असून मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसाने येथे राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले होते। तसेच बंद पडलेली, जप्त केलेली वाहने याच ठिकाणी पडून आहेत। येथील रहिवाशांनी वारंवार PWD महानगरपालिका यांना निवेदन देऊनही हे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता 24 तास जनतेसाठी आपले कर्तव्य बजावत असतात, मात्र प्रशासन त्यांच्या समस्या सोडवण्यात हलगर्जीपणा करत आहे। प्रशासनाने तात्काळ त्यांची सोय करून द्यावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत। सिटी पोस्ट जुनी पोलीस लाईन इथं रहिवासी राहिल्यात। PWने बी आमची काही चौकशी केलेली नाही इतक्या दिवस झाले। गटराचं पाणी सगळं घरात येते, 2-2 दिवस पाणी गटराचं राहते। बाथरूमला दरवाजे नाही, चावीला पाण्याचं सगळं नळ फुटल्यात। त्यांनी काही म्हणजे काही इकडे बघतच नाहीत। लाईनीत कचरा किती पडलाय, सगळीकडे कचरा झालाय। घरातल्या फरशा खालनं घरातून आत जमिनीतनं पाणी यायला लागले। आता काहीच म्हणजे बघतच नाहीत PW ऑफिस। कोणाची तर चौकशीच करत नाहीत इकडे येऊन। आणि दारातनं झाडं सगळी अशी उगवून आज सापाची तर काही गणितच नाही एवढे झाले। त्यांनी जरा नगरपालिकेची लोक लावून देऊन जरा स्वच्छता, संडासचे दरवाजे नाही, दरवाजे हात लावायचा आणि मग संडासलाही करायचं, अशी वेळ येऊन गेली। दुरुस्ती जर चांगली केली तर सगळी पोलीस इथे येऊन राहतील। मोकेशीर जागा आहे, बाहेर जाऊन राहिलं तर शाळेसाठी आम्हाला इथे सोय आहे। पोलीस जर ड्युटीवर गेले तर सेफ आहेत आम्ही, म्हणून आम्ही काय म्हणतोय, ही लाईन जर दुरुस्त केली तर पूर्ण लाईन फुल्ल भरतील ना, सरकारला पण भाड्याची मदत होईल। पण हे सरकार विचार पुराच्या टायमाला प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी येऊन गेलते, पूर्ण घराची मापते घेऊन गेलते। तिने काय आम्हाला बोलले, आम्ही ही लाईन दुरुस्त करून देणार आहेत। तरी पण आम्ही काय म्हटलं, आता लाईन दुरुस्त करून देणार आहे तर आपण इथं राहूया, सेफ आहे आपल्याला इथं पोराड बाळासाठी। तर वर्ष होऊन गेले तर दुसरं पूर आलं तर अजून सुद्धा कोण आलेलं नाही। आमचं म्हणणं काय, आम्हाला लाईन जरा चांगली करून दिली तर लाईन फुल्ल होईल। आम्हाला सगळ्या गोष्टी इथं जवळ आहे, सेफ आहेत आम्ही। तिच्यामुळे आम्ही काय धडपडतोय की लाईन चांगली करून आम्हाला द्यावी। तेवढ्या बाहेरच्या गाड्या तेवढ्या काढून आणल्यावरच तेव्हा म्हणा, तेवढं त्यांना सांगा। पण हिच्यात प्रशासनाचं पण नुकसान चाललंच ना। एवढी लाईन फुल्ल असून, मोकेशीर जागा असून एक सुद्धा कोण कर्मचारी इथं लाईनीत राहायला नाही। हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे।